नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज गुरु चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आजचा आपला विषय आहे की टाईप्स ऑफ बँक्स इन इंडिया, म्हणजे भारतामध्ये किती प्रकारच्या बँक्स आहेत, त्या कुठल्या प्रकारच्या आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपण इथे बघत आहोत की भारतामध्ये किती प्रकारच्या बँक्स सध्या अवेलेबल आहेत. तर आपण जशा पद्धतीने इथे बघत आहोत की नॅशनलाइज बँक आहेत, भारतामध्ये अवेलेबल आहेत, पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँक्स आहेत, फॉरेन बँक्स आहेत, स्मॉल बँक्स आहेत आणि पेटीएम बँक्स आहेत. तर आपण प्रत्येक बँक आता डिटेलमध्ये बघूयात. नॅशनलाइज बँक कोणत्या कोणत्या आहेत. तर नॅशनलाइज बँक ज्या आहेत की पहिले या बँक प्रायव्हेट एंटिटी किंवा इंडिव्हिज्युअल जे आहेत त्यांच्याकडे मोर दॅन 50% जे स्टेक होते ते त्यांच्याकडे होते, परंतु त्यानंतर त्यामध्ये गव्हर्नमेंटने इंटरव्हेन करून त्या बँकांना आपल्या कंट्रोलमध्ये केलं. तर त्यानंतर ज्या बँक भारतामध्ये स्थापित झाल्यात त्या नॅशनलाइज बँक अशा म्हणून ओळखण्यात आल्यात. या सर्वप्रथम इंदिरा गांधींनी 1969-70मध्ये या बँक्स आणलेल्या आहेत. त्यानंतर सगळ्या बँक जवळपास नॅशनलाइज झाल्या. आता आपण इथे बघूयात की पब्लिक सेक्टर बँक्स कोणत्या आहेत. तर ज्या बँकांमध्ये गव्हर्नमेंटचे स्टेक हे मोर दॅन 50% असतात त्या बँका ह्या पब्लिक सेक्टर बँकांमध्ये मोडल्या जातात आणि त्याचा संपूर्ण जो ओनर आहे ही पब्लिक सेक्टर बँक असते आणि तिचं संपूर्ण रिस्पॉन्सिबल जे मॅनेजरियल कंट्रोल आहे ते संपूर्ण गव्हर्नमेंटकडे असते, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असते. सो या झाल्यात पब्लिक सेक्टर बँक, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की जशी SBI सर्वात मोठी ब्रांच बँक भारतामध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तिचं पण आता प्रायव्हेटायझेशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर बँक ऑफ बडोदा आहे. तर हे त्या बँकांचे उदाहरणं आहेत. त्यानंतर कोऑपरेटिव्ह बँक बघूयात की कोऑपरेटिव्ह बँक काय आहेत. तर की एक ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल काही लोक एकत्र येतात आणि ते एकत्र येऊन एक बँक स्थापन करतात, म्हणजे स्वतःचा सगळा पैसा त्यामध्ये टाकतात आणि एक छोटीशी बँक स्थापन करतात आणि त्यांच्यामध्ये घेणं देणं जी देवाणघेवाण आहे ती सुरू करतात. तर या पद्धतीने जे बँकांची सुरुवात होते त्याला कोऑपरेटिव्ह बँक आपण असं म्हणू शकतो. तर सर्वप्रथम कोऑपरेटिव्ह बँकिंग जी आहे ती एकमेकांना हेल्प करण्यासाठी झालेली असते. त्यानंतरच ते फक्त स्वतः एकमेकांनाच मदत करतात, परंतु त्यानंतर ज्यावेळेस ते बाहेरच्या लोकांना देवाणघेवाण सुरू करतात त्यानंतर ती फायनान्शियल ॲक्टिव्हिटी सुरू होते आणि त्यानंतर त्यांना कोऑपरेटिव्ह बँक्स असं म्हटलं जातं. तर कोऑपरेटिव्ह बँकचा जो पर्पज आहे तो इंडियामध्ये कशा पद्धतीने रुजवण्यात आलेला आहे. इनिशियली कोऑपरेटिव्ह ज्या बँक आहेत त्या क्रेडिट नीड्स, म्हणजे जी पैशांची गरज आहे ग्रामीण भागामध्ये ती पुरवण्यासाठी झालेली आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की जे मनी लेंडर्स आहेत ज्यांच्याकडनं आपण पैसे उसने घेतो आणि ते खूप जास्त इंटरेस्ट देऊन पैसे देतात, तर यांची ही जी मक्तेदारी आहे ती मोडून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी कोऑपरेटिव्ह बँकांची सुरुवात झाली आहे. म्हणजे त्यामध्ये बघा ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज, रूरल बेस्ड इंडस्ट्रीज अँड स्मॉल ट्रेड अँड इंडस्ट्री इन अर्बन एरियाज, तर यांना मनी प्रोव्हाइड करण्याकरता कोऑपरेटिव्ह बँकांची स्थापना करण्यात आलेली आहे. सो आता स्ट्रक्चर बघूयात आपण इंडियन कोऑपरेटिव्ह बँकेचं. ही 3 टायर स्ट्रक्चर असतं. सर्वप्रथम इथे आहे की प्रायमरी क्रेडिट सोर्स जी छोट्या छोट्या गावांमध्ये असते आणि अर्बनमध्ये काही सेंटर्स तिचे अवेलेबल असतात. त्यानंतर सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत जी डिस्ट्रिक्ट लेवलला असते. त्यानंतर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत ज्या स्टेट वाईज वेगवेगळ्या असतात. तर आपण सर्वप्रथम इथे त्या प्रायमरी क्रेडिट सोसायटी ज्या आहेत ज्या छोट्या छोट्या गावांमध्ये असतात त्या बघूयात की यांचं जे लायसन आहे ते RBI कडूनच काढावं लागतं. त्याच्याशिवाय कुठलीही कोऑपरेटिव्ह छोटी सोसायटीसुद्धा चालू करण्याची आवश्यकता नाही आहे. सो RBIचं अप्रुव्हल कुठल्याही प्रकारची बँक चालू करताना आवश्यक आहे. त्यानंतर इथे आपण बघूया की ज्या कोऑपरेटिव्ह बँका असतात त्यांचे रजिस्ट्रेशन, मॅनेजमेंट, रिक्रुटमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या डिस्ट्रिक्ट लेवलला जे रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज RCS जे असतं त्याच्या अंडर काम चालतं आहे. तर ज्या बँका आहेत त्या जे छोटे छोटे बॉरोअर्स आहेत ज्यांना पैशांची गरज आहे किंवा रिटेल ट्रेडर्स, छोटे छोटे एंटरप्रेनर्स आहेत त्यांना पैसे पुरवण्यासाठी या बँकांची मदत होते. त्यानंतर बघूयात आपण डिस्ट्रिक्ट लेवलला ज्यांना आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हणतो यांची जी स्थापना झालेली आहे ती आहेत. आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत. तर या संपूर्ण ज्या आहेत त्या डिस्ट्रिक्ट लेवलला असतात. आपण बघतो की शेतकऱ्यांना कर्ज पुरवण्यासाठी या बँकांची गरज होते. सो प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक बँक असते. त्यानंतर ही जी इस्टॅब्लिश झाली आहे या बँकेची जी स्थापना आहे ती नाबार्डने केली आहे 1982 साली आणि संपूर्ण यांचं जे सुपरविजन आहे, जे कंट्रोल आहे सध्या ते नाबार्डकडे आहे, मध्यवर्ती बँकांचं. कारण संपूर्ण कंट्रोल नाबार्डकडे असण्याचं कारण की सर्वप्रथम म्हणजे जे शेतकरी आहेत तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जबाजारीपणातून वाचवण्यासाठी या बँकांची स्थापना झालेली आहे.
त्यांचे सुपरविजन जे हे 3 करतात. एक RCS जे आपण बघितलं, त्यानंतर RBI आहे त्याचं जे आहे सुपरविजन करते, आणि नाबार्ड, पण मेन कंट्रोल हे संपूर्ण नाबार्डकडे असतं. त्यानंतर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स या स्टेट लेवलला असतात. DCBB त्यांना रिपोर्ट करतो, म्हणजे जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे ती स्टेट लेवलला त्यांना रिपोर्ट करते, आणि नाबार्ड त्याची सुपरविजन करते. संपूर्ण ऑथॉरिटी ही नाबार्डकडे असते. यांचेसुद्धा 3 सुपरवायझर्स असतात, RCS, RBI आणि नाबार्ड. सो आता आपण पब्लिक सेक्टर बँक्स बघितल्या. त्यानंतर आता आपण वळालेलो आहेत प्रायव्हेट बँकांकडे. तर आपण जर कधी प्रायव्हेट बँकांचं नाव ऐकलं तर आपल्या लक्षामध्ये येतं की नंबर टॉपला आहे HDFC, त्यानंतर सेकंड बँक आहे ICICI, त्यानंतर आहेत ॲक्सिस आहे, त्यानंतर कोटक महिंद्रा आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत त्या आपण बघूयात कशा पद्धतीने काम करतात. तर या सगळ्या ज्या बँका आहेत त्या कमर्शियल स्टेक होल्डर्स असतात अँड रन बाय प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल. म्हणजे ही बँक प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल किंवा एका व्यक्तीकडे किंवा त्यांचा जो एखादा पूर्ण ग्रुप आहे तो या बँकेला चालवतो. या प्रायव्हेट बँकांचा एकमेव उद्देश हा असतो की फक्त आणि फक्त प्रॉफिट मेकिंग. ओके, त्यानंतर आपण बघूयात फॉरेन बँक्स. तर फॉरेन बँक्स काय आहेत, तर बाहेरच्या ज्या जे लोक आहेत ज्यांना भारतामध्ये फायनान्शियल सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर त्या सगळ्या भारतामध्ये संपूर्ण पैसा घेऊन येतात. त्यांना सर्वप्रथम RBI कडनं अप्रुव्हल लागतं. RBIच्या संपूर्ण गाईडलाईन्सवर या ब्रांचेस किंवा बँक्स ज्या आहेत त्या इस्टॅब्लिश केल्या जातात भारतामध्ये, आणि फक्त RBIच्या गाईडलाईनवरच चालतात. सो आता आपण बघत आहोत की स्मॉल बँक्स वर्सेस पेमेंट बँक्स. तर स्मॉल बँक्स ज्या आहेत, तर स्मॉल बँक्स ज्या आहेत आपण इथे त्यांचा डिफरन्स बघूयात का. डिमांड अँड टाईम डिपॉझिट जे आहेत, म्हणजे आपण जे सेविंग अकाउंट, फिक्स अकाउंट, RD, FD हे जे आहेत आपण या स्मॉल बँक्समध्ये ओपन करू शकतो. पण तेच जर आपण कधी पेमेंट बँक बघितलं, ज्या पद्धतीने आपण बघितलं की पेमेंट बँक्स आहे, पेटीएम पेमेंट बँक्स आहे, पेटीएमची आहे, त्यानंतर एअरटेल पेमेंट बँक्स आहेत, त्यानंतर अजून वेगवेगळ्या ज्या बँक्सला परमिशन मिळाली होती RBI कडनं करंटली, तर त्या आहेत. तर यांना कुठल्याही प्रकारचं डिमांड ड्राफ्ट म्हणजे पैसे काढण्याची वगैरे व्यवस्था नसते. ते क्रेडिट कार्डसुद्धा इश्यू करू शकत नाही, आणि ते फक्त डेबिट कार्ड इश्यू करू शकतात. जसं एअरटेलने किंवा पेटीएमने आता डेबिट कार्ड ते पण व्हर्च्युअली दिलेलं आहे. तर स्मॉल बँक्स ज्या आहेत त्या लोन्स देऊ शकतात. त्यानंतर ते बिझनेस युनिट्स आहेत, स्मॉल फार्मर्स आहेत, मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज आहेत. बट ह्या लार्ज इंडस्ट्रीजला ज्या स्मॉल बँक्स आहेत त्या लोन देऊ शकत नाही. पण तेच जर कधी आपण पेमेंट बँकमध्ये बघितलं तर पेमेंट बँक हे कुठल्याही प्रकारचं लोन देऊ शकत नाही पब्लिकली, आणि ते फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंट करू शकतात गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि ट्रेजरी बिल्समध्ये. त्यानंतर आपण बघत आहोत की द स्मॉल बँक्स ऑफ इंडिया सप्लाय क्रेडिट टू स्मॉल बिझनेस युनिट्स, स्मॉल फार्मर्स, म्हणजे जे आत्ता आपण वरती डिस्कस केलं ते अनऑर्गनाइज सेक्टरला जे आहे ते पूर्णपणे प्रोव्हाइड करतं, आणि सामान्य माणसांची सेविंग आहे, गरिबांची सेविंग आहे, ही सगळी साठवण्यासाठी स्मॉल बँक कामामध्ये येते. परंतु पेमेंट बँक्सचं तसं नाही आहे. पेमेंट बँक्स ही जे मोठे मायग्रेटर्स आहेत, त्यानंतर जे रेमिटन्स वगैरे करतात, या ज्या सर्व्हिस देण्याचं काम आहे ते करतात. त्यानंतर मायग्रंटचा लेबर फोर्स आहे, त्यानंतर लो इन्कम हाऊस होल्ड्स आहेत, स्मॉल फॅमिली बिझनेस आहेत, अनऑर्गनाइज सेक्टर आहेत, त्यानंतर सेविंग फॉर पुअर पीपल. तर ह्या दोघांचं इकडचं कार्य थोडंफार सेम आहे, परंतु हा जो बेसिक डिफरन्स आहे की स्मॉल बँक्समध्ये आपण सेविंग, करंट अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट याला ठेवू शकतो, पण इकडे कुठल्याही प्रकारची तशी व्यवस्था नाही आहे. सो धन्यवाद. आपल्याला जर ह्या वेगवेगळ्या पद्धतींची जी आपल्याला सांगितलेले टाईप्स आहेत भारतातल्या बँकांचे ते जर समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, जेणेकरून मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय देऊ शकेल. धन्यवाद.